दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेव कुणकेश्वराची यात्रा गेले 3 दिवस सुरू असून सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या सोमवती अमावस्येचा मुहूर्त साधत कुणकेश्वर क्षेत्री दाखल झालेल्या देवस्वाऱ्यांसह देवतरंग आणि रयतेने पवित्र स्नानाचा आनंद लुटला। सोमवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेला स्नान सोहळा मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होता। हर हर महादेव असा जयघोष आणि ढोल ताशांचा गजर सागर तीर्थावर सुरू होता। संपूर्ण समुद्र परिसर शिवभक्तांनी गजबजून गेला होता। दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजेपासून यात्रा उत्सवास प्रारंभ होऊन श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या विशेष सहकार्याने यात्रेला प्रारंभ झाला। गेले 3 दिवस कुणकेश्वरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती। राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड, कणकवली, मालवण, विजयदुर्ग या आगारांनी भाविक भक्तांना विशेष अशी सेवा देखील दिली। मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपातील दर्शन रांगेमधून भाविकांनी दर्शन घेतले। रात्री 12 वाजेपर्यंत सर्व देवस्थार्या दाखल झाल्या। यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। दर्शन रांगेचे सुयोग्य नियोजन देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीने, त्याचबरोबर देवस्थानी दाखल झाल्यानंतर भाविक भक्तगणांचे दर्शन हे देखील थांबविण्यात आले होते। श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्यासह महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या सर्वांच्या सहकार्याने 15 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजल्यानंतर देवस्थानचे पुजारी, गुरव तसेच मानकरी देवस्थान ट्रस्ट यांच्या हस्ते श्रीदेव कुणकेश्वराची विधिवत पूजन करण्यात आले। शासकीय प्रशासकीय पूजेचा आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीस यांच्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार रमेश पवार, अन्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्यानंतर भाविकांना रात्री 2:30 वाजता दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले। तसेच या यात्रा उत्सवाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन श्रीदेव कुणकेश्वराची विधिवत पूजा करून दर्शन देखील घेतले। आकर्षण सुयोग्य दर्शन रांगांमधून भाविकांना दर्शन देण्यात येत होते। या यात्रा उत्सवात श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचे व्यासपीठावरून मान्यवर नेते, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक यांचा सन्मान देखील करण्यात येत होता। प्रामुख्याने महसूल प्रशासन कक्ष, पंचायत समिती मार्गदर्शन कक्ष, स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय, विधी सेवा समिती कक्ष यांचा सहभाग असून कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नियंत्रण कक्ष देवस्थान परिसरात कायमस्वरूपी कार्यरत ठेवण्यात आला। कुणकेश्वर येथील बीचवर विविध खाद्यपदार्थांची स्टॉलची उभारणी, चेंजिंग तसेच प्रसाधनगृह सुविधा निर्माण करण्यात आली होती। सीसीटीव्ही कॅमेरे देखील तैनात करण्यात आले होते। या संपूर्ण यात्रा उत्सव काळात बारकाईने नजर ठेवण्यात आली होती। पहिल्या दिवशी रात्री भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात कुणकेश्वर बीच या ठिकाणी मनसोक्त आनंद घेत होते। सोमवारी मध्यरात्रीनंतर पहाटे देवस्वाऱ्या यांनी समुद्र स्नान केल्यानंतर भाविक भक्तगण समुद्र स्नान करण्यासाठी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दाखल झाले होते। संपूर्ण यात्रा परिसर आणि कुणकेश्वर बीच भाविकांनी फुलून गेला होता। 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून अहोरात्र सुमधुर सुस्वर भजनाचा देवस्थान ट्रस्ट करून आयोजन करण्यात आले होते। यात्रा उत्सव काळात संपूर्ण मंदिर परिसर, यात्रा परिसर या ठिकाणी श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, पदाधिकारी तसेच स्वयंसेवक, मुंबई मंडळ पदाधिकारी तसेच ग्रामस्थ विशेष महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडित होते। अनुचित प्रकार न घडता श्रीदेव कुणकेश्वर यात्रा उत्सव शांततेत उत्साही वातावरणात पार पडला।